नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जून 2025 वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे। तर या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याला आयु आरोग्य लाभावं, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, तर यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो, व्रत करत असतो। हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे या वटपौर्णिमेला आणि हिंदू धर्मातील प्रत्येक सवाष्ण स्त्री हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असते। हिंदू धर्मामध्ये आपण कोणतेही सण साजरे करत असताना काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे असतात, काही चुका आपल्याला टाळायच्या असतात। त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काही चुका या दिवशी चुकून देखील आपल्याला करायच्या नाही। तर त्या कोणत्या चुका आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी कळत न कळत झालेल्या चुकांमुळे आपण जे व्रत करतो, आपण जी पूजा करतो, तर त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही। तर या चुका कोणत्या, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वच सवाष्ण महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात। पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली जाते आणि या दिवशी वडाची पूजा करताना आपल्याला जर काही चुका झाल्या आपल्याकडनं, तर या व्रताचे आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही आणि त्यामुळेच या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे। तर या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जून वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे। तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि या दिवशी चुकूनही आपल्याला वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नये, कारण फांदी तोडल्यानंतर ती निर्जीव होते आणि अशा निर्जीव झाडाची पूजा करून आपल्याला व्रताचे फळ हे मिळत नाही। तर त्या पलीकडे आपल्याला दोष लागले जातात आणि त्यामुळे चुकून देखील या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणू नका आणि त्याची पूजा करू नका। त्यानंतर या दिवशी ही पूजा करताना साडी घालायची आहे, तर साडी ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची चुकून देखील घालू नये। त्यासोबतच हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, गजरा लावायचा आहे आणि साज शृंगार करून आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जे साहित्य आहे, तर ते कोणतेही असो, तर त्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दर्जाच्या असाव्या, जेणेकरून त्या वस्तू एखाद्या गरिबाला उपयोगी येतील। या वस्तू आपण आणतो तर त्या निर्जीव असतात। या वस्तू आपण वडाच्या झाडाजवळ ठेवतो किंवा आपण ज्या वेळेस सवाष्ण स्त्रियांच्या 5 ओटी भरत असतो, तर त्या पुन्हा वापरता येतील अशा वस्तू तुम्ही त्यांना द्या किंवा त्या चांगल्या वस्तू, चांगल्या दर्जाच्या वस्तू तुम्ही घेऊन या, जेणेकरून कोणी गरीबी त्या वस्तू वापरू शकतील। त्यासोबतच झाडाची पूजा करताना जो सूत आपण वडाच्या झाडाला जो दोरा आपण गुंडाळत असतो, तर हा दोरा देखील गुंडाळून झाल्यानंतर हा दोरा तोडू नये, तर उरलेला धागा हा न तोडता तिथेच सोडून द्यायचा आहे। त्यानंतर या दिवशी उपवास केला जातो आणि काही महिला पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात, तर काही दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात। तुम्हाला विटाळ किंवा सुतक किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही उपवास करा, पण पूजा या दिवशी करू नये। या दिवशी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतो आणि त्यामुळे या दिवशी त्यांच्याशी चुकून देखील भांडण करू नये किंवा वाद घालू नये। तसेच या दिवशी पतीच्या पाया पडा आणि जर का या चुका जर तुमच्याकडनं या दिवशी होत असतील, तर तुम्ही जे काही व्रत केले आहे, तर त्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही। तसेच या दिवशी कोणाचं देखील मन दुखवू नका। त्यासोबत घरामध्ये मद्यपान करू नका किंवा मांसाहार देखील घरामध्ये बनवू नका। या दिवशी चुकून देखील सुतक असेल तर तुम्ही पूजा करू नये। त्यासोबतच गरोदर महिला या 6 महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता। त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नका, तर तुम्ही उपवास करू शकता, पण झाडाची पूजा करू नये। यासोबतच या दिवशी आपल्याला 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी ही आवर्जून भरायची आहे। त्यासोबतच या दिवशी घरी तुमच्या जर एखादी सवाष्ण स्त्री किंवा कुमारिका आली, तर तिची ओटी भरा। सवाष्ण स्त्रीची ओटी भरा आणि कुमारिका असेल तर तिला खायला काहीतरी द्या, तिला रिकामा हाती जाऊ देऊ नका। त्यासोबतच या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील घालू नका किंवा बांगड्या देखील या दिवशी चुकूनही काळ्या आणि पांढऱ्या घालू नये। त्यासोबतच या दिवशी काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि काळ्या आणि पांढऱ्या बांगड्या या चुकून देखील घालायच्या नाही। तर या चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे, जेणेकरून आपण केलेले व्रताचे फळ हे आपल्याला
मिळेल आणि त्यासाठीच आपल्याला या दिवशी या चुका आवर्जून टाळायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.